त्या माणसाच्या अरेरावीमुळे त्याच्याची काय कानफडीत बसायची ती बसली. मग लगेच इकडच्या सगळ्या व्यापाऱ्यांनी बंद बिंद पुकारला. तुमच्या मारली होती, अजून नाही मारली आहे. विषय समजून न घेता काय झालंय माहिती नसताना कुठच्या तरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन जर तुम्ही हे असले बंद बिंद करणार असाल, तुम्हाला काय वाटलं मराठी व्यापारी नाहीयेत? दुकानं बंद करून किती काळ राहणार आहात? शेवटी आम्ही काहीतरी घेतलं तरच दुकान चालणार ना. महाराष्ट्रामध्ये राहताय, शांतपणे राहा, मराठी शिका. आमचं काही वावडं नाहीये, तुमच्याशी काही भांडण नाहीये. पण मस्ती करणार असाल इथे तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार, एवढं लक्षात ठेवा.